नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे हार्दिक स्वागत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2025चा इंग्रजी विषयाचा आपण पेपर सोडवत आहोत. बघा, सेक्शन 1 प्रश्न पहिला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स ऑफ द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कंप्लीट द सेंटेन्स. आता इथे आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे. तर इथे डोंट थ्रो द गार्बेज हिअर हा पर्याय योग्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न दुसरा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द गिवन सेंटेन्स. आपल्याला घड्याळ निवडायची आहे आणि वेळ आहे इट इज 8:45. 8:45 म्हणजे 8:45. 8:45, क्वार्टर भाग कमी 9ला. तर इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 8:45. क्वार्टर म्हणजे 15 मिनिटे आणि हाफ म्हणजे 30 मिनिटे. त्यानंतर पुढील प्रश्न, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. इनकरेक्ट पेअर निवडायची आहे म्हणजे आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे. हाऊस माऊस, टॉय बॉय, टॉल टेल ही चुकीची आहे, कारण टॉल आणि टेल चुकीचं आहे. पुढे मेक टेक हे सुद्धा बरोबर आहे रायमिंग वर्ड. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. प्रश्न चौथा, चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क. आपल्याला करेक्ट पंक्च्युएशन मार्क सहित वाक्य निवडायचं आहे. माय ब्रदर लिव्हज इन मुंबई चुकीचं आहे. त्यानंतर 2 नंबर, माय ब्रदर लिव्हज इन मुंबई, इथे एम कॅपिटल मुंबईचं नाही आहे, हे पण चुकीचं आहे. माय ब्रदर लिव्हज इन मुंबई हे तर दोन्ही कॅपिटल नाही, त्यामुळे चुकीचं आहे. इथे 4 नंबरमध्ये बघा, मायचं एम आणि मुंबईचं एम इथे कॅपिटल आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स टू मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स. प्लीज वेट फॉर मी. आता इथे वेट आहे सगळीकडेच, पण स्पेलिंग महत्वाची आहे. WAIT वेट म्हणजे वाट पाहणे अशा अर्थाने आहे. बाकी सगळे वेट हे वेगवेगळ्या अर्थाचे आहेत. प्रश्न 6वा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. माय फ्रेंड इज द टीचर. माय फादर इज द टीचर. माय फादर इज अन टीचर. माय फादर इज अ टीचर. द माय फादर चुकीचे आहेत. पहिलाही चुकीचा आहे, दुसरा चुकीचा आहे, तिसरा चुकीचा आहे, चौथा बघा, माय फादर इज अ टीचर हे बरोबर आहे, कारण टीचर हे ओवेल्स सुरुवात त्याची ओवेल्सने होत नाही, ते प्रोनाऊन्सिएशन, त्यामुळे 4 नंबरचं बरोबर आहे, अ येत. त्यानंतर प्रश्न 7वा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सम स्टुडंट्स आर प्लेइंग इन फ्रंट ऑफ स्कूल येतं तिथे, म्हणजे पर्याय क्रमांक शाळेच्या समोर. बाकीचे पर्याय कोणतेही तिथे जुळत नाही. प्रश्न 7वा झाला. प्रश्न 8वा, स्पेलिंग रिअरेंज करून फ्लॉवर तयार होतो. कंप्लीट द वर्ड रजिस्टर. पॅन, स्पून, ग्राइंडर, नाईफ, मग ते या गटाशी जुळणारा म्हटलं तर मिक्सर आहे. प्रश्न 10वा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स टू कंप्लीट द सेंटेन्स. माय फ्रेंड इज, आता माय फ्रेंड इज आहे म्हटल्यानंतर हेल्पिंग येणार. माय फ्रेंड इज हेल्पिंग हिज मदर इन किचन. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 11वा, रीड ऑल द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन. चुकीचं निवडायचं आहे. राजेश रन फास्ट. राजेश
सिंग्स नियरली, हे चुकीचं आहे. नियरली चुकीचं आहे. बाकीचे सर्व बरोबर आहेत. राजेश स्पीक लाऊडली, राजेश वॉक स्लोली. पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. 12वा प्रश्न, द एरो शोज अपवर्ड डायरेक्शन. पर्याय पहिला, वरची दिशा. फिल इन द ब्लँक्स. डॉट डॉट न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. राजूज. पर्याय क्रमांक 2, कॅपिटल आर सोबत, राजूज. प्रश्न 14वा, फाइंड द ऑड मॅन आउट. आता इथे केच्या उच्चारून बघा. केचा पहिला उच्चार आहे नी, काइंड, किंग आणि काइट, म्हणजे पहिला चुकीचा आहे, वेगळा आहे. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कंप्लीट द सेंटेन्स. व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. सोन्याचा ढीग म्हटलेला आहे आणि व्हॉटनं सुरुवात झालेली आहे. व्हॉट अ म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क येते. प्रश्न 16वा, युअर फ्रेंड हेल्प यू ॲट द राईट टाइम. व्हॉट विल यू से टू हिम. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. तुमचा मित्र तुम्हाला योग्य वेळी मदत करतो, मग त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला, थँक्यू सो मच. त्यानंतर प्रश्न 17वा, कंप्लीट द ग्रीड बाय चूजिंग द प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. आता इथे रॅबिट आहे, म्हणजे बी, इथे पहिल्या याच्यात बी येणार. बी कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 आणि 4 मध्ये आहे. त्यानंतर खालच्या ओळीला कंगारू आहे, कंगारू, म्हणजे बी के, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. बी के. आपण बाकीचे अक्षर ठेवून पाहिले तरी तयार होतं. त्याच्यानंतर खालचा आहे क्रोकोडाईल, म्हणजे सी येतं तिथे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 18वा, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्स. मार्च इज द कितवा महिना आहे? थर्ड मंथ ऑफ इयर. आता हे महिन्याचं वगैरे असं विचारलेलं असतं, त्यामध्ये आपल्याला ऑर्डिनल नंबर वापरायचे असतात. तिथे 3 पण पर्याय आहे, त्यामुळे आपलं चुकू शकतं. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. हा शेप आहे रेक्टँगल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 20वा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स दॅट शोज द ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्ड कोणता दाखवतो? यॉन. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. काय आहे? कफ अँड कोल्ड. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 22 ते 24 उतार्यावर आधारित आहेत. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. Once there was an emperor in China who was very fond of gardening. He loved plants and gardens. He even enjoyed working in his garden. People came from far and wide to see his beautiful gardens. आता प्रश्न आहेत खाली, who was very fond of gardening. कोण होता? an emperor. कोणाला आवड होती? तर emperor. Choose the correct pair of the passage. From the passage. Lovely plants, ब्युटिफुल गार्डन आहे तो उतार्यामध्ये. करेक्ट निवडायचं आहे आपण. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. त्यापुढील प्रश्न 24वा, द एम्पेरियर एन्जॉयड. ते दिलेलं आहे उतार्यामध्ये बघा. द एम्पेरियर एन्जॉयड वर्किंग इन हिज गार्डन. कुठे आहे पर्याय? वर्किंग इन हिज गार्डन. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आणि शेवटचा प्रश्न, लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्स. या चित्राकडे पाहिल्याच्या नंतर कम हिअर येणार नाही, लेट मी थिंक येणार नाही, आय कांट हिअर यू हेच पर्याय येणार. पर्याय क्रमांक 3, मला ऐकू शकत नाही, मी ऐकू शकत नाही, अशा प्रकारचे हे ॲक्शन आहे. अशा प्रकारे आपण 2025 या वर्षाची इंग्रजी विषयाची
प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. मागील सर्व प्रश्नपत्रिकेतील प्रश्न कशा प्रकारे येतात हे आपण पाहिलेलं आहे आणि याच प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका येत असते. त्यामुळे या व्हिडिओला वारंवार पहा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.